नमस्कार मित्रांनो, मुंबईकर या चॅनलमध्ये वन्स अगेन सगळ्यांचं स्वागत आहे. तर फटाफटमध्ये आज एक फिश फ्राय करून घेऊया. तर ही आहे बांगडा. तर आपण हा कसा बनवलेला आहे ते बघूया. तर आपण मार्केटमधून स्वच्छ करून बांगडा आणलेला आहे. तुम्ही बघू शकता कापं करून घेतलेले आहे. मार्केटमध्ये सकाळ सकाळ जर तुम्ही गेले तर तुम्हाला चांगले स्वस्तात असे मस्त असे फ्रेश बांगडे भेटू शकतात. तर तोच बांगडा आपण मार्केटमधून आणलेला आहे. त्यासाठी आपल्याला सकाळ सकाळच मार्केटमध्ये जावं लागणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण हा मसाला जो मॅरिनेशनचा बनवलेला आहे त्याच्यामध्ये आपण रवा टाकलेला आहे, हळद टाकलेली आहे आणि मीठ टाकलेलं आहे. त्याचबरोबर रेड चिली मसाला टाकलेला आहे. तर ते फक्त आपला जो बांगडा आहे तो त्याच्यामध्ये मॅरिनेट करून घ्यायचा. तुम्ही बघू शकता आई तेच करत आहे फटाफटमध्ये. आणि त्याचबरोबर लिंबू पण आपल्याला ॲड करायचा आहे. तर मस्तपैकी ना हे असे मॅरिनेट करून घ्यायचे. तुम्हाला दाखवू शकतो हा एक बांगडा आपण हे करून घेतलेला आहे, रेडी करून घेतलेला आहे, प्रिपेअर करून घेतलेला आहे. हा आहे तिसरा बांगडा आपण प्रिपेअर करून घेत आहोत. सिंपल अशी डिश आहे. मस्तपैकी तुम्ही कॅम्पिंगच्या टायमाला पण तुम्ही हे प्रेफर करू शकता असं बनवणं. घरातूनच फक्त हे आपण पॅकेट घेऊन जाऊ शकता. रव्याचं, मिरचीचं असेल, रेड चिली पावडरचं असेल किंवा हळदीचं असेल, मिठाचं असेल आणि फिश तुम्ही तिकडे फ्राय करू शकता. तुम्हाला जर कॅम्पिंगसाठी एकदम अशी उपयुक्त अशी डिश आपण बनवलेली आहे, बांगडा फ्राय. फटाफटमध्ये होणारी डिश आहे आणि इकडे आपण लगेचच तळायला टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकता गरमागरम आता ही आपल्या प्लेटमध्ये येणार आहे. फर्स्ट आपल्याला ही फ्राय करून घ्यायचं आहे. तर मस्तपैकी आपण टाकलेलं आहे 2 ते 3 चमचे तेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा बांगडा मॅरिनेट केलेला, रवा, हळद, मीठ आणि रेड चिली पावडरमध्ये चांगला मॅरिनेट केलेला आणि लिंबूमध्ये मॅरिनेट केलेला, त्याला चांगले बांगड्याला कापं करून घेतलेले आहे आणि तो चांगला मॅरिनेशन त्या कापांमध्ये गेलेला आहे. तर चांगला फ्राय करून घ्यायचा. तुम्ही बघू शकता कॅम्पिंगमध्ये तर असे लवकरच आणि फटफट होणाऱ्या डिशेस तर भरपूरच युजफुल असतात. तर हा एक तुम्ही व्हिडिओ सेव्ह करू शकता. जेव्हा तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्सबरोबर जाणार तेव्हा हे सिम्पल अशा डिश आहे जेणेकरून तुमची कॅम्पिंग आणि तुमचं ट्रेकिंग जे आहे तेव्हा चांगलं जाईल. आणि भरपूर प्रोटीनयुक्त रेसिपी आहे आणि येस तुम्हाला नक्की आवडेल आणि करून बघा ही डिश. तर आता दाखवतो तुम्हाला फ्राय करून झाल्यावर 5 ते 10 मिनिटांनी कसा मासा झालेला आहे. तर नुसता असा तोडला ना मासा, ह्याच्यातलं मस्तपैकी मीठ असतं ना ते मस्तपैकी फ्राय झालेलं आहे. आणि माझं तर भरपूर फेवरेट आहे. तुम्हाला कोणाला आवडतं त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका. भरपूर छोटी आणि शॉर्ट अशी डिश आहे आणि फटाफट होणारी डिश आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त कांदा, टमाटर आणि लिंबू, कोथिंबीरमध्ये आपण त्याला हे केलेलं आहे, गार्निश केलेलं आहे. 3 मासे आहेत. तर मी तर याच्यावरती ताव मारणार आहे. तर तुम्ही नक्की ही डिश करून बघा आणि तुमच्या घरच्यांनाही खायला घाला. नक्की ही ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. मुंबईकर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज प्लीज प्लीज. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक